मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, उत्तर प्रदेश आणि राजस्थान या दोन राज्य सरकारांनी प्राथमिक आणि माध्यमिक या दोन आपले जे शिक्षणाचे स्तर आहेत, या दोन्ही स्तरावर शाळेमध्ये वृत्तपत्र वाचन, ज्याला आपण पेपर असं म्हणतो, मग तो मराठी असेल, हिंदी असेल, इंग्रजी असेल. तर उत्तर प्रदेश आणि राजस्थान येथे हिंदी हीच मातृभाषा असल्यामुळे त्या विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये त्यांच्यासाठी काही वेळ राखीव ठेवण्यात आलेला आहे, ज्यावेळेस विद्यार्थी वृत्तपत्रांचं वाचन करतील. आता आपल्याला माहिती आहे की वृत्तपत्र ही म्हणजे अर्थातच दैनिकं ही रोज प्रकाशित केली जातात. आता महाराष्ट्रामध्ये अनेक वृत्तपत्र आहेत. त्याच्यामध्ये सकाळ असेल, त्याच्यानंतर लोकमत असेल, महाराष्ट्र टाइम्स असेल, लोकसत्ता असेल, केसरी असेल, प्रभात असेल, पुण्यनगरी असेल, अशा प्रकारचे अनेक वृत्तपत्र महाराष्ट्रामध्ये प्रकाशित होतात. तरुण भारत आहे, त्याच्यानंतर पुढारी आहे, हां, आणि आणखी काय असतील. आणि त्याच्या सोबत हिंदीतीलही बरीच वृत्तपत्र महाराष्ट्रात प्रसिद्ध होतात. आता वृत्तपत्रांचं वाचन का करायचं? कारण वृत्तपत्रांमध्ये अ, आंतरराष्ट्रीय घडामोडी असतील, त्याच्यानंतर आपल्या आशिया खंडातील घडामोडी असतील, त्याच्यानंतर राष्ट्रीय स्तरावरच्या घडामोडी असतील, राज्यस्तरावरच्या घडामोडी असतील, देशांतर्गत ज्या विविध घटना घडतात, मग ते राजकीय असो, सामाजिक असो, त्याच्यानंतर अपघाताच्या असो, न्यायालयीन प्रकरणं असो, आणि सामाजिक क्षेत्रातल्या सगळ्या घडामोडी यांची बातमी त्याच्यामध्ये छापून आलेली असते. क्रीडा क्षेत्र असेल, सांस्कृतिक असेल, मनोरंजन असेल, आणि ह्या बातम्यांसोबतच विविध प्रकारचे बातम्यांमागची बातमी आणि दोन ओळीतील अर्थ हे सगळं विश्लेषणाच्या माध्यमातून समजून घेण्याची संधी आपल्याला वृत्तपत्रातून मिळते. आता ही जी प्राथमिक शाळेतील मुलं आहेत आणि माध्यमिक किंवा माध्यमिक, उच्च माध्यमिक हा जो सगळा आपला मुलांचा क्रम आहे, म्हणजे मूल जेव्हा 5व्या वर्षाचं असतं, शाळेत जातं 5व्या-6व्या वर्षाचं, आणि 10वीपासून जो मुलगा जी मुलगी बाहेर पडते, 15 वर्ष असतं त्याचं, आणि 11वी-12वी झाल्यावर 17 वर्ष असतं. या सगळ्या कालखंडामध्ये मुलांना जर वृत्तपत्र वाचनाची सवय लागली, सुरुवातीला मुलांना ते आकर्षक किंवा त्याच्यामध्ये काही रंजक आहे, त्याच्यामध्ये काही लगेच रस निर्माण होणार नाही. परंतु हळूहळू त्या गोष्टींची सवय झाली तर वृत्तपत्रामध्ये आजचा दिवस कोणता, आजची तिथी कोणती, आजचा दिनांक काय आहे, आज सूर्योदय कधी आहे, सूर्यास्त कधी आहे, आज कुणाचा जन्म झाला होता ऐतिहासिक कालखंडात, आजच्या दिवशी कोण निधन पावलं, आजच्या दिवसाचं ऐतिहासिक महत्त्व काय, स्वातंत्र्य संग्रामात ह्या दिवशी 50 वर्षापूर्वी, 100 वर्षापूर्वी काय झालेलं होतं. त्याच्यानंतर आपला जो रुपया आहे, रुपये आणि डॉलर, रुपये आणि दिनार किंवा बाकीच्या देशांचे जे चलन आहे त्याचा विनिमयाचा दर काय आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये शब्दकोडी असतात. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये विविध प्रकारचे निबंध, विविध प्रकारचे लेख, विविध प्रकारचे उतारे समाविष्ट असतात. या सगळ्यांचा अभ्यास करता करता विद्यार्थ्यांचं सामान्य अध्ययन, सामान्य ज्ञान हे आणखी चांगलं निर्माण होईल किंवा आणखी चांगलं त्यांना अभ्यास करायची त्याच्यामधून एक प्रकारचं उत्सुकता निर्माण होईल. आणि अशा प्रकारचं सवय मुलांना लागली तर मुलं इतर जी साधनं आहेत, मग त्याच्यामध्ये टी व्ही आहे, हिंदी किंवा इतर वृत्तवाहिन्या आहेत, मनोरंजनाचे कार्यक्रम आहेत, OTT प्लॅटफॉर्म आहे, त्याच्यानंतर गुगलवर माहितीचा भडीमार आहे, त्याच्यामध्ये अश्लील गाणी, व्हिडिओ, रील, या सगळ्यांमध्ये मुलं गुंतून त्यांच्या मन आणि त्यांचं हृदय आणि त्यांचं मस्तिष्क याची जी कृतिशीलता आहे ती कृतिशीलता तिथे थांबली जाते. परंतु वृत्तपत्रांचं वाचन केलं, त्याच्यामधल्या लेखांचं वाचन केलं, त्याच्यामधून नवीन नवीन ज्ञानात्मक माहितीचं संकलन केलं, आणि ह्याच्यामधून आपल्याला काय हवं आहे, आपल्याला अभ्यासासाठी, आपल्याला आपल्या अध्ययनासाठी, आपल्याला आपले विविध विषयांचे पेपर लिहिण्यासाठी, परीक्षांना सामोरं जाण्यासाठी, तोंडी परीक्षेला सामोरं जाण्यासाठी काही चांगली माहिती त्याच्यामधून प्राप्त झाली तर त्याची टिपणं काढायची, वहीत नोंदवही करून ठेवायची, आणि अशा प्रकारचं वृत्तपत्रातून प्राप्त होणारं ज्ञान
जर या विद्यार्थ्यांना लहानपणीच प्राप्त झालं. आता सुरुवातीला साधारण 5 ते 9-10 वर्षाच्या मुलांना ह्याच्यामध्ये फार आनंद किंवा फार असा रस वाटणार नाही. परंतु हळूहळू त्यांना वृत्तपत्र वाचनाची गोडी लागली तर ते त्यांच्या भवितव्यासाठी फार उपयोगी ठरणार आहे. शाळेतील मुलांना जसा शारीरिक शिक्षण म्हणजे मैदानी खेळ असतील, व्यायामाचे प्रकार असतील किंवा ग्रंथालय म्हणजे वाचनालयात जाऊन किंवा ग्रंथालयात जाऊन चांगल्या पुस्तकांचं वाचन करणं, कादंबऱ्या असतील, कथा असतील, लेखसंग्रह असेल, प्रवास वर्णन असेल, विज्ञान विषयावरचं पुस्तक असेल, त्याच्यानंतर इतर तांत्रिक शाखांमधली पुस्तकं असतील, त्याच्यानंतर बागकाम असेल, कृषी असेल, उद्योगधंदे असतील, हे सगळं विद्यार्थ्यांना माणूस म्हणून घडवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचं एक व्यक्ती म्हणून परिपूर्ण व्यक्तिमत्व निर्माण होण्यासाठी अशा प्रकारचे छोटे छोटे त्यांना असे इनपुट्स किंवा खाद्य हे लहानपणापासूनच जर देता आले तर त्यांच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये अनेक चांगले पैलू निर्माण करण्यास ही सगळी पार्श्वभूमी कामास येणार आहे, असं मला या निमित्ताने तुम्हा सर्वांना सांगायचं आहे. उत्तर प्रदेश सरकारने हा निर्णय घेतला आहे तो विद्यार्थ्यांच्या भल्याचाच आहे आणि राजस्थान सरकारनेही हा निर्णय घेतला आहे. एकतर मराठी माणसं वाचन त्यांचं कमी असतं. बंगाली माणसासारखं प्रत्येक घरात पुस्तकांचं एक स्वतंत्र फडताळ आहे किंवा कपाट आहे असं होत नाही. त्यामुळे विकत घेऊन पुस्तकं वाचणे, चांगली उत्तम मासिकं वाचणे, सामाजिक असतील, त्याच्यानंतर शास्त्रीय असतील, विविध विविध कलात्मक असतील, कथा, कादंबऱ्या, प्रवास वर्णनं असतील, ललित लेख असतील, कविता असतील, स्फुटलेखन असेल, त्याच्यानंतर ऐतिहासिक विषय असतील आणि त्याच्यानंतर महिलांवरचे विषय असतील, महिलांना केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या सबलीकरणावर लिहिलेलं काही असेल, अशा अनेक विषयांवरची पुस्तकं बाजारात उपलब्ध आहेत, वाचनालयांमध्ये उपलब्ध आहेत, पण वाचकांची संख्या बोटावर मोजण्या इतपतच आहे. असे हे महाराष्ट्रातलं वर्तमान असताना मुलांनी, तरुणांनी, तरुणाईने, युवकांनी, बालकांनी किंवा किशोरवयीन मुलामुलींनी पुस्तकं वाचण्यासारखा चांगला उपक्रम जर शाळेतून राबवला जात असेल आणि त्यानिमित्ताने मुलं आपल्या मातृभाषेतील किंवा इतर भाषा म्हणजे हिंदी असेल, इंग्रजी असेल ह्याची वर्तमानपत्र जर वाचत असतील तर मुलांची भाषा सुधारायला, सामान्य ज्ञान त्यांचं आणखी पक्कं व्हायला, त्याच्यानंतर चालू घडामोडी आणि विविध बातम्या यांचं ज्ञान व्हायला हे नक्कीच कामी येणार आहे असं मला या निमित्ताने वाटतं. मुलांनी वृत्तपत्र घरीसुद्धा वाचायला हवीत. आईवडिलांनी मुलांना ही सवय लावायला हवी. आता किती घरांमध्ये वृत्तपत्र येतं हा एक संशोधनाचा विषय होईल. मराठीतला असेल, हिंदीमधला असेल, इंग्रजी असेल, प्रादेशिक भाषांमधला असेल. वृत्तपत्र वाचन हा दिवसभरातली एक आवडीचं काम असायला हवं. वृत्तपत्र वाचणं ही आपली सवय असायला हवी. बऱ्याच लोक वृत्तपत्रांपासून दूर जातात. काय ते वाचायचे, त्याच्यात काय गुन्हे आहेत, बलात्कार, दरोडा, खून, मारामारी, हा राजकीय पक्ष, तो राजकीय पक्ष, भांडणं, त्याच्यानंतर बाकीच्या अनावश्यक गोष्टी, हे ते. पण ही पळवाट झाली. ह्याच्या व्यतिरिक्त वृत्तपत्रांमध्ये अनेक चांगल्या गोष्टी असतात ज्या आपल्यासाठी, समाजासाठी, देशासाठी महत्त्वाच्या असतात. त्याच्यामधून आपलं प्रबोधन होतं, ज्ञानसंवर्धन होतं, आपल्याला चांगलं शिक्षण मिळतं, आपण प्रशिक्षित होतो आणि आपल्या व्यक्तिमत्व विकासाला ते कामी येतं. आता ह्याचं महत्त्व ज्यांना नाही ते नेहमी नकारात्मकच बोलणार. असं बोलण्यापेक्षा आपण सकारात्मक राहायला हवं. वृत्तपत्रांचं वाचन रोज करायला हवं. आपल्या लहानग्यांना वृत्तपत्र वाचनाची सवय लावायला हवी. हा जो उपक्रम उत्तर प्रदेश आणि राजस्थान सरकारने शाळांमध्ये प्राथमिक आणि माध्यमिक राबवलेला आहे त्यांना शुभेच्छा देऊया आणि त्याचं अनुकरण इतर राज्य करतील, इतर शाळा करत असतील तर चांगलंच आहे आणि यापुढे करतील अशी अपेक्षा करूया. तुम्हाला ह्या विषयाबद्दल काय वाटतं मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा. माझा हा अनवट वाट यूट्यूब चॅनल जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुमच्या ओळखीच्या लोकांना माझ्या चॅनलची लिंक भेट म्हणून त्यांच्या व्हॉट्सअपला कॉपी पेस्ट करायला विसरू नका. इतर कोणत्या महागड्या वस्तूंची भेट देण्यापेक्षा असे चांगले व्हिडिओ असलेला एखाद्या यूट्यूब चॅनलची लिंक देणं हे तुम्हाला त्यांच्याकडून अभिनंदन किंवा थँक्यू, आभार असं कॉमेंट देणारं राहील, असा त्यांच्याकडून प्रतिक्रिया मिळेल ह्याची मला खात्री आहे.
आणि वेगळ्या वाटेवरचे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलची सदैव जोडलेले राहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.